नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉगचा विषय आहे काय असेल. गणपती बाप्पाचे आगमन चालू झालेले आहे. तर आज एक आगमन आहे. सुयोगचा सम्राट सुरतची मूर्ती आहे. आपल्या गणसंकुलमधून म्हणजेच निखिल खातूच्या कारखान्यातून निघणार आहे. तर खूप दिवस आपण वाट बघतोय, गणपती कधी येणार, गणपतीचे आगमन कधी चालू होणार. सुरुवात झाली एका प्रकारे. म्हणजे ह्याच्या आधी 2 गणपती सुरतचे गेले, हा 3रा गणपती आहे. कव्हर करूया आपण हा गणपती. आणि रील कॉम्पिटिशन वगैरे पण आहे वाटतं. त्यामध्ये जरा आपले सिनेमॅटिक्स वगैरे काढून एक रील पण सुंदर बनवून देऊया. तर बघूया. पण आता सीन असा आहे, 11 वाजता काहीतरी मूर्ती निघणार आहे. 11 वाजले तरी आम्ही कुर्ल्यामध्ये आहोत. काय मित्रांची नाटकी. 11 वाजता मी प्रॉपर म्हणजे 10:30लाच आम्ही निघणार होतो, पण पाऊस आला. पावसामुळे आम्हाला थांबावं लागलं. 11 वाजता प्रॉपर बाहेर आलो. तर एकाची नाटकी चालू झाली, मला बॅगेला रेन कवर घ्यायचं आहे. मग ते आता कुठला स्टेशनला गेले, ते पण माझी स्कूटी घेऊन. त्यांच्यामुळे आता मला इकडे थांबावं लागतंय. मग ते स्कूटी घेऊन येणार तेव्हा आम्ही निघणार. अजून काय आणायचंय? नाही बस झालं. नाही, अजून काहीतरी घेऊन या. लेट रेन कव्हर भेटलाय प्लॅस्टिकचा आमचा रेन कव्हर. लेट केला ते एवढा, तर अजून काय? तो कुठे आहे? दुसरा कुठे आहे? दूध आणाय थांबलं बाहेर. अजून दूध पण बाकी आहे घ्यायचं. अजून काय बाकी आहे काय घ्यायचं? शेड्डीवर येते, हाफ शेड्डीवर दूध आहे नको म्हणून. तसं येतोय तो आता तुझ्या गाडीवर बसा बाबा. ठीक आहे यार, काय आता काय बोलणार बाई. मूर्ती निघणार आहे मला तर वाटतं. डिप्रेशन. हे निघायचं की नाही? निघायचं की नाही? दूध कुठं आहे? दूध पार्सल तिकडं. दूध पार्सल लवकर चल. अजून काय बाकी आहे? चल रे, असं पावसात चड्डीवर असं काय वाटतं? अबे तिकडं छपडी बोलतील तुझ्यामुळे आम्हाला पण. त्यात रुमाल बांधतो असा. काय बोलायचं गट्ट्या तुला याच्यावरती? नका घेऊन जा असल्या पोरा. तुला एंट्री दिल्याशी म्हटलं. अजून काय विचार, घरी काय आणायचंय का? भाजी बिजी देऊन या. लेट झाला ते. मध्ये गेलं तर नेक्स्ट टाइम मी चालू करूया आपली जर्नी. ही गट्टे तू कसं येतोय? गाडीवर. कुणाच्या गाडीवरती? चला आपण भेटूया पुढे. शेड्डीवर येतं का कोण यार? डायरेक्ट आता पडेल ना, डायरेक्ट मित्रांनो, आपण पोहोचलोय परेलला. वर्कशॉपच्या बाहेरच आहे आणि गर्दी एवढी पडते ना. सगळ्यांना फक्त सगळे बाप्पाचीच वाट बघतायत आणि बाप्पा आलाय वाटतं. बघूया, व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवतो फक्त. तर मित्रांनो, आज आम्हाला भेटलाय गॅडी ब्लॉग. हॅलो. तर तुला आपल्या निखिलची मूर्ती कशी वाटली आता जी आपली बाहेर? नो डाऊट खूप सुंदर होती. वर्षभरात आपण कळीवळ्याच्या लुकची वाट बघत असतो आणि आज ती पहिली मूर्ती निघाली आहे. ती म्हणजे त्यामध्ये ती एक कला आहे, ती घरी ठेवतो का? गोडवा जो आहे ना तो हा. पाहायला मिळाला. आणि
काही बघ आता मी नवीन क्रिएटर आहे, नवीन ब्लॉग चालू करतोय, कंटेंट क्रिएटर चालू करतोय, तुम्हाला काय एक टिप देशील ट्रिप ब्लॉगिंग बद्दल ब्लॉगिंग बद्दल? हा, जे काय ते नॅचरल येऊ दे, रॉ येऊ दे, आणि आपण असं व्हिडिओ ट्राय कर की समोरच्याला बघताना वाटलं पाहिजे की आपण तिकडे आहोत. एक पण आणि एक रॉ फील कसं चाललंय, काय चाललंय वातावरण, जेणेकरून व्ह्युअरला असं वाटेल की तो पण तिकडेच आहे, त्याचा एक्सपिरियन्स चांगला होईल. अच्छा अच्छा, मी लक्षात ठेवल्या या सगळ्या गोष्टी. तर खरं तुला भेटून काही खूप चांगलं वाटलं. भेटू आपण पुढच्या भेटूच आठवड्यात. आता, पुढच्या आता आठवड्याला भेटू. भेटूच. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, आम्ही आता घरी जायला निघालोच होतो, तर आम्हाला रस्त्यामध्ये परत बाप्पा दिसले. तर ही मूर्ती आता तुम्हाला माहितीच आहे की सुरतला जाणार आहे. तर आता इकडे त्या मूर्तीला क्रेननी बांधणार, मग इकडनं हळूहळू ती मूर्ती सुरतला जाणार आहे. तर भारी एक्सपिरियन्स होता. खूप गर्दी वगैरे होती, एकच मूर्ती होती म्हणून मूर्तीच्या पुढे खूप गर्दी होती. शूट करायला पण बऱ्यापैकी भेटलं, कारण की धक्काबुक्की वगैरे तर होतच होती. तर एक चांगला एक्सपिरियन्स भेटला, कारण की आता पुढे जे जे गणेश उत्सव म्हणजे मूर्ती पुढे जेवढे आगमन होणार आहेत तेव्हा तर भरपूर गर्दी असणार आहे, कारण की 1-2 गणपती नसणार, तेव्हा 3-4 वगैरे असे निघणारच आहेत भरपूर गणपती, तेव्हा पण गर्दी असणार. तर एक एक्सपिरियन्स तर भेटलाय मला, कसं शूट करायचं, काय शूट करायचंय आणि केवढं शूट करायचंय मेन म्हणजे. आणि मूर्तीबद्दल काय बोलू, मूर्तीला एवढं सजवलंय ना दागिन्यांनी, दागिने एवढे शोभून दिसत आहेत. आणि काही निखिल खातूचा एक टचअप वेगळा आहे, फेसिंग मला खरंच खूप आवडते निखिल खातूची. म्हणजे असं मूर्तीकडे बघूच वाटतंय. आणि प्रभाळ प्रभाळ तर एक चांगला कन्सेप्ट आहे प्रभाळचा पण. रावणाने कैलास पर्वत उचलून घेतलाय आता. तर ठीक आहे, तर हा व्लॉग मी इकडेच एंड करतोय. तर मग तुम्हाला व्लॉग हा कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि असे गणपती बाप्पाचे नवीन व्लॉग येतच राहणार आहेत आपल्या युट्यूब चॅनलवरती, तर ते बघायचे असतील तर सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये मला नक्की सांगा हा व्लॉग कसा वाटला. तर चला भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. बाय बाय.